प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। हे कल्याण शहर बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पदस्पर्शानं पुनीत झालेलं आहे। हे कल्याण शहर भारताचे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान पदस्पर्शानं महामंगल झालेलं आहे। अशा ह्या कल्याण शहरामध्ये दिवसा ढवळ्या गाव गुंडांची जबरदस्त दहशत निर्माण झालेली आहे। या कल्याण शहरामध्ये पोलीस प्रशासन आहे की नाही, या कल्याण शहरामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही, या कल्याण शहरामध्ये कायदा राबवला जातो की नाही, या कल्याण शहरामध्ये कायद्याचा धाक राहिला की नाही, असे प्रश्न निर्माण करणारे रोजच्या रोज काही ना काही घटना या कल्याणमध्ये घडत आहे। माय बहिणींच्या अब्रूची रक्षा करणं सुद्धा आता इथे कठीण झालेला आहे। दिवसा ढवळ्या माय बहिणींच्या इब्रतीवरती हात घालणारे गावगुंड राजरोसपणे ह्या कल्याणमध्ये फिरत आहे। त्यांना कायद्याचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही। आता काल कल्याणमधील एका रुग्णालयात एका मुलीला 18-20 वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली। कोण तो परप्रांतीय गोकुळ नावाचा कोण माजोरडा व्यक्ती, कुठून आली त्याला ही एवढी गुर्मी, कोणाच्या बळावर तो उड्या मारतोय, कोणाचा आशीर्वाद आहे त्याला? असे हे गावगुंड आमच्या कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे आणि यांना गावगुंडांचं आम्ही काही करू शकत नाही। या गावगुंडांना माहीत आहे आम्ही कसंही वागलो, काहीही केलं तरी आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही। हा विश्वास त्यांना का निर्माण झालाय? आम्ही कुठं कमी पडलोय? माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पोलीस प्रशासनाला जाहीर आवाहन आहे, अशा या गावगुंडांना, मस्तवाल गुंडांना, आमच्या लेकीच्या अंगावरती त्याने हात टाकलाय, लाथा बुक्क्यांनी मारले तिला, लाथा बुक्क्यांनी तिला भयंकर मारलंय, ओटी पोटात लाथा घातल्या त्याने। त्याला सोडू नका, कायद्यानं कठोर कारवाई करा, अन्यथा ही कीड संपूर्ण कल्याणला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही। ही माजोरडी अवलाद जागेवर ठेचून काढा, नेस्ताना भूत करा। आमचा पोलीस प्रशासनावरती प्रचंड विश्वास आहे। राजकीय दबाव जर त्यांच्यावरती कोणाचे असतील तर त्यांनी ते झुगारून द्यावेत। आमचे पोलीस हे स्वाभिमानी पोलीस आहे, कोणाचे लाचार नाहीत ते। आणि खात्री आहे हे पोलीस बांधव या जे मस्तवाल गावगुंड आहेत त्या गावगुंडांना योग्य तो धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या लेकीवरती ज्या गावगुंडांना हल्ला केलाय त्याला मात्र ते कायद्यानं कायमचा धडा शिकवतील एवढी अपेक्षा आहे। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।